चला जा मग. गॅस संपला. चिडचिड करून राहील तू तर लय बाहेर नाही जात. लपलप करून राहिली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आमचा पहिला श्रावण सोमवार आहे. आमचा म्हणजे आपला. तर आता माझी झाडझूड वगैरे सगळं झालेलं आहे आणि रांगोळी पण काढली मी. तर चला तुम्हाला रांगोळी दाखवतो. हे बघा, मी रांगोळी काढलेली आहे. खूप छोटीशी रांगोळी काढली मी, कारण की रांगोळी पण कमी होती. काही दोघं झोपून आहे. तर गाईज बघा, यांनी आता दोघं जण मंदिरात चाललेले आहे. बाबूला पण रेडी केलं आहे मी आंघोळ करून. चला जा मग. बाय बाय म्हणा. तर बघा, मला याच्यावर आता स्वयंपाक बनवा लागत आहे, कारण की आमचा गॅस संपला. म्हणून आता याच्यावरच करत आहे मी. गाईज सगळं मी ना ओके करून टाकलं आहे. आता माझं जेवण पण झालं. मी थोडीशी मोठ आहे. मी मोठ नाही आहे, म्हणजे मोठ आहे. तर मी त्याला निंबू टाकून खाणार आहे, चम्मचनी. सो गाईज, बाबू आता झोपेतून उठला. आता साई, तर आजची प्लॅनिंग काय आहे? साई आमचं काय म्हणते आता आम्हाला माहित नाही. काय रे बाबू साई? तर बघा, यांचा लुक आहे केसांचा खूप छान वाटत आहे. नाही तर यांनी केस पूर्ण असे झोपून टाकते ना, तर चांगले नाही वाटत. थंडी लागते हो बाई हो. तर आमचा प्लॅन होता सैयारा मूवी पाहायला जायचा, पण यांनी नाही म्हणताय. प्लॅन होता, पण बाबू आमचा खूप छोटा आहे ना, त्यामुळे बाबा असं बसायचं यार शांत. तू काहून इकडं तिकडं उड्या मारते? भाई चिडचिड करून राहिला बाबू आजकाल. हा, खूपच चिडचिड. त्याला बाहेरच जाणं आवडते. चालतं का बाहेर? चला बाहेर जाऊन. तू तर लयच आहे, बाहेरच म्हणतो. कुठं पण काही बाहेरच बाहेरच बाहेरच. पाणी किती येऊन राहिलं, आजही किती पाणी आलं. पाना बाहेर जाऊन चालली तिथं. तुला काय माहित आहे? गाडी स्लीप झाली, काही गाडी सर्व्हिसिंग करायला लागते. आता काम करायचे आहे लवकर लवकर. थंडी काहून लढतं साऊ? काय झालं साईशला? अरे यार, काहून लढत रे बापू? विठ्ठल 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 विठ्ठल. आला 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 आला. विठ्ठल 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 विठ्ठल. आवा माझेवाले काय बनव? खिचडी बनव. कायची रोज रोज खिचडी खात राहता? खिचडीच बनव म्हटलं. उद्या यार नागपंचमी नाही, नागपंचमी तिथे जावं लागेल ना. नागचू नागपंचमी आहे तर उद्या जावं लागेल ना म्हटलं. जाऊ ना मग गावाले. तर गाईज, आम्ही उद्या नागपंचमीच्या दिवशी कुठे चाललो? गावाले. गावाले. तर जाऊ का मी आता मग? कुठं? जरा तिकडं काम आहे थोडस. तुम्हाला नुसतं हिंडायलाच पाहिजे का? जे हिंडाचे म्हणजे काम आहे ना. हिंडाचं काय काम राहते? रातच्या 9 वाजल्या. आता कायचे काम आहे? 9 वाजले म्हणूनच तुम्ही नाही म्हणून राहिले मूवी पाहायला जायले. असं मित्रांनो, यांले म्हणलं जराशी चला, म्हणलं पिक्चर पाहायला. अजून नाही. सगळे जण पाहून येऊन राहिले ना. हे नुसतं नाही, काही येत नाही, काही नाही. नाही जाता येते, नंतर बी जाता येते ना. असतोडी आताच जायचं आहे. हे आले घे, काय म्हणते ते घे ना. तर मित्रांनो, आम्ही जाणार होतो पण नाही जायचं, कारण की बाबू खूप छोटा आहे ना आमचा. आणि पिक्चर टॉकीज मध्ये त्याला आवाज येईल तर भंग 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 आहे का नाही, गंजरून जायचं. त्याच्यामुळं आम्ही जात नाही आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्लॉग आमचे कंटिन्यू बघत जा मित्रांनो. आमचे जे डेली रुटीन आहे ते आम्ही दाखवत आहे. आणि आम्ही कसे व्हिडिओ बनवता, काय व्हिडिओ बनवता, त्याची माहिती तुम्हाला देऊ. आणि माहिती काय, एका ताईचा हे आलता मेसेज,
कमेंट आली काय मी ते पडदा नाही लावला का किचन वाट्याखाली हे कसा अटॅच केला बा तर ती कसा अटॅच केला ते आता दाखवायचं आहे का? तर मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो मी. तर मित्रांनो हे अटॅच करायचं कारण हेच की हे रशीमध्ये टाकलेलं आहे आणि डायरेक्ट हे बनवलेलं आहे आणि मस्त लावून घेतलं प्राचीनं. तर खूप मस्त दिसून राहिलं. अजून आमचं फर्निचरचं काम व्हायचं आहे कारण की इथं किचनच्या ट्रॉल्या लावणार आहे. तर बाबूमुळे कसं ते भुस्सा बाबूच्या नाकामध्ये जाते म्हणून त्यामुळं आम्ही फर्निचरचं काम पण बंद केलं आणि आम्ही सध्याच्या साईडनं रूम बघणार. नाही तर मग एक रूम हे झाल्यानंतर मग इथंच शिफ्ट होणार आणि मग बाहेरचं काम चालू राहते. त्यामुळं आम्ही काम बंद ठेवलेलं आहे. काय झालं बाबू? पुरा झालं मा? काय झालं वा? काय झालं? येतं माझ्याजवळ येतं ये जमलं. हसा आता. हॅलो गाईज, हॅलो मित्रांनो, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. साईजला बघा इकडं अंधार झाला नाही बाबू? अंधार झाला. आता आपण लाईट लावू. तू मोमोज बोलव पण बाहेर नाही जायचं कारण की पाणी गिनी येत आहे. मोमोज बोलव. तर गाईज आता मोमोज बनवतो म्हणजे बोलवतो ऑनलाईन झोमॅटो वरून आणि मोमोज खाऊन मग आपण खिचडी खाऊन झोपून जाऊ. गाईज आज मी नाही का खूपच सकाळी उठली होती म्हणून नाही का माझे डोळे खूप झोपेसाठी लपलप करून राहिले. मी आज किती वाजता उठली होती माहिती का तुम्हाला? झिंगण्या का तर बघा आता याने डान्स कर. तर गाईज बघा आलेलं आहे हे आणि मी चटणी वगैरे काढून घेतली आहे. बघा तुम्हाला खोडून दाखवतो. हे आहे पनीर स्टीम आणि हे आहे पेरी पेरी. आता याला पण यायचं आहे माझ्याजवळ. चलो दे की काही नाही. तर काही रात्र झालेली आहे आणि यांच्या दोघांच्या मस्त्या सुरू झाल्या. आवडी तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण की आम्ही चाललो आहे गावाला जाणार आहे ना. बघू तर पाहू म्हणते. तर तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय बाय.